Hello, dear students. Again, welcome back to my YouTube channel eContent Baby. Dear students, now today we are going to discuss the last part of the cost record and rules and cost audit topic, and that is the appointment of cost auditor, rights and duties of cost auditor. So, dear students, before I talk about the appointment of cost auditor, let me acquaint you what is the meaning of cost auditor. So, as per the Companies Act, under section and under its subsection 1 of the section 233B, it clearly lays down the provision that cost auditor is an auditor who shall be cost accountant within the meaning of Cost and Works Accountant Act 1959. याचा अर्थ असा की कॉस्ट ऑडिटर म्हणजे काय, तर कॉस्ट ऑडिटर म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला कॉस्ट अकाउंटंट म्हणून कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट कायदा 1959 नुसार ज्या व्यक्तीला या गोष्टीची मान्यता दिलेली आहे अशाच व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, कॉस्ट ऑडिटर असं म्हणू शकतो. मग आता ही जी प्रोव्हिजन आहे ती प्रोव्हिजन कुठं आहे? द कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ॲक्ट अंडर इट्स सेक्शन 6 मेक अ प्रोव्हिजन दॅट no other member of the Institute of Cost and Works Accountant of India shall be entitled to practice as a member of Cost and Works Accountant of India shall be entitled to practice as a cost auditor whether in India or elsewhere he or she has obtained from the Council of Institute a certificate of practice. सेक्शन 6 जो आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ॲक्टचा, तर तो असं सांगतो की कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट या इन्स्टिट्यूटचा मेंबर सोडून इतर कुठलाही व्यक्ती जो भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर कुठंही जर त्याने एखादं सर्टिफिकेट प्राप्त केलेलं असेल, आणि प्राप्त केलेलं म्हणजे काय की तो कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करू शकतो असं जर त्याने सर्टिफिकेट प्राप्त केलेलं असेल, तर अकॉर्डिंग टू सेक्शन 7 ऑफ द कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ॲक्ट देर इज ऑल्सो अ स्टिप्युलेशन दॅट एव्हरी मेंबर इन प्रॅक्टिस मस्ट यूज द डेझिग्नेशन ऑफ ए कॉस्ट अकाउंटंट. तर अशा व्यक्तीने आपण कॉस्ट अकाउंटंट आहोत असं डेझिग्नेशन धारण केलं तरी चालू शकतं. अ कॉस्ट ऑडिटर इज दस अ कॉस्ट अकाउंटंट इन प्रॅक्टिस. आणि म्हणून कॉस्ट ऑडिटर म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती कॉस्ट अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करते किंवा प्रॅक्टिसमध्ये आहे, अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणू शकता, कॉस्ट ऑडिटर म्हणू शकता. थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, द कॉस्ट ऑडिटर मीन्स अन ऑडिटर हू हॅज बीन अपॉइंटेड टू कंडक्ट द कॉस्ट ऑडिट अंडर सेक्शन 233B ऑफ द कंपनीज ॲक्ट or to conduct voluntarily cost audit on such a condition that may be specified by the management of any concern or the firm. आता कॉस्ट ऑडिटरचं थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगायचं म्हणजे काय, तर कॉस्ट ऑडिटर म्हणजे ज्या व्यक्तीला सेक्शन 233 अंतर्गत कॉस्ट ऑडिट करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, किंवा जो व्यक्ती स्वेच्छेने एखाद्या कंपनीच्या मॅनेजमेंटच्या इच्छेने जर तो व्यक्ती त्या कंपनीचं कॉस्ट ऑडिट करायला इच्छुक असेल, तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो, कॉस्ट ऑडिटर म्हणू शकतो. आता प्रश्न हा येतो की कॉस्ट ऑडिटर जो आहे तर त्या कॉस्ट ऑडिटरला काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे. तर पर्सन जो आपण कॉस्ट ऑडिटर म्हणून अपॉइंट करणार आहे तर त्या व्यक्तीचं काय क्वालिफिकेशन असलं पाहिजे, तर ही इज ॲन कॉस्ट अकाउंटंट विदिन द मिनिंग ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ॲक्ट ऑफ 1959. सेकंड, he has to obtain from all the Council of Institute of Cost and Works Accountant of India a certificate of practice under section 7 of the Cost and Works Accountant Act of 1959. त्याला दोन गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय की त्या व्यक्तीने तो एकतर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ॲक्टच्या अंतर्गत त्यानं कॉस्ट अकाउंटंटचं जे अर्थ आहे तो पूर्ण केला पाहिजे, आणि सेक्शन 7 अंतर्गत त्या व्यक्तीने असं सर्टिफिकेट कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ॲक्ट ऑफ इंडिया या कंपनीकडून मिळवलं पाहिजे की तो प्रॅक्टिस करत आहे आणि तो प्रॅक्टिसिंग कॉस्ट अकाउंटंट आहे. जर ह्या दोन कंडिशन त्याने पूर्ण केल्या तर तो व्यक्ती कॉस्ट ऑडिटर नेमण्यासाठी क्वालिफाय आहे. आता ह्याच्यामध्ये काही डिस्क्वालिफिकेशनसुद्धा आहेत. तर काही कारणांमुळे त्या व्यक्तीला कॉस्ट ऑडिटर म्हणून सुद्धा आपल्याला अपॉइंट करता येत नाही. म्हणजेच काय की दी फॉलोइंग पर्सन्स दे आर अदरवाईज क्वालिफाईड शॅल नॉट बी क्वालिफाईड फॉर द अपॉइंटमेंट ॲज अ कॉस्ट ऑडिटर ऑफ ए कंपनी. तर काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या कॉस्ट ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट करायला डिस्क्वालिफाय ठरतात. तर कोण आहेत त्या, अ बॉडी कॉर्पोरेट, अँड ऑफिस ऑर एम्प्लॉई ऑफ द कंपनी. म्हणजेच कुठल्याही प्रकारची कंपनी ही कॉस्ट ऑडिटर होऊ शकत नाही. दुसरीकडे एखाद्या कंपनीचा एम्प्लॉई किंवा ऑफिसर हा कॉस्ट ऑडिटर म्हणून काम करू शकत नाही.
जो व्यक्ती कंपनीमध्ये भागीदार म्हणून काम करतोय किंवा कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतोय किंवा ऑफिसर म्हणून काम करतोय, अशा व्यक्तीला कॉस्ट ऑडिटर होता येणार नाही. अ पर्सन हू इज इंडेप्टेड टू द कंपनी, ज्या व्यक्तीने कंपनीला काही कर्ज दिलेलं आहे किंवा कंपनीकडून काही कर्ज घेतलेलं आहे की ज्याची अमाऊंट ही 1,000 रुपयांपेक्षा जास्त नसली पाहिजे किंवा त्याने गॅरंटी दिलेली नसली पाहिजे, असा कुठल्याही व्यक्ती हा कंपनीचा कॉस्ट ऑडिटर होऊ शकत नाही. अ पर्सन इज नॉट ऑल्सो क्वालिफाईड फॉर अपॉइंटमेंट ॲज अ कॉस्ट ऑडिटर ऑफ ए कंपनी इफ ही इज डिस्क्वालिफाईड अंडर दी एनी ऑफ दी अबव 4 क्लॉजेस. जे मी आत्ता तुम्हाला 4 क्लॉजेस सांगितले, यातला जर कुठलाही एखादा क्लॉज जर त्याने फॉलो नाही केला तर तो व्यक्ती त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होतो कॉस्ट ऑडिटर म्हणून अपॉइंटमेंट करण्यासाठी. नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड दी अपॉइंटमेंट ऑफ ए कॉस्ट ऑडिटर. So to appoint a cost auditor, there are category of companies those who are specified in Rule 3 of the threshold limits laid down in the Rule 4 of the companies, that is cost record and cost audit rules of 2014, and shall within 180 days of the commencement of every company's financial year they should appoint a cost auditor. आपण गेल्या लेक्चरमध्ये कॉस्ट ऑडिट आणि कॉस्ट रेकॉर्ड याच्यामध्ये जे पाहिले होते की ज्या कंपनीचा टोटल टर्नओव्हर हा 50 करोडपेक्षा जास्त आहे किंवा 100 करोडपेक्षा जास्त आहे किंवा त्यांचे जे काही एकूण टोटल जे सिंगल प्रोडक्ट जे आहे त्या सिंगल प्रोडक्टचा जर टोटल टर्नओव्हर किंवा सर्व्हिसेसचा टोटल टर्नओव्हर हा जर 25 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अशा कंपनीला कॉस्ट ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. आणि त्या कंपनीने स्वतःचं फायनान्शियल इयर बिगिन झाल्यापासून 180 दिवसाच्या आतमध्ये त्या कंपनीने कॉस्ट ऑडिटर नेमला पाहिजे. आता कॉस्ट ऑडिटर नेमण्यासाठी प्रोसेस काय आहे, तर कॉस्ट ऑडिटर नेमण्यासाठी देअर शुड बी ए ऑडिट कमिटी. जर कंपनीने ती ऑडिट कमिटी नेमली असेल तर ती ऑडिट कमिटीने हे विचार केला पाहिजे की तो ऑडिटर हा कुठल्याही प्रकारे डिस्क्वालिफाय नाही झाला पाहिजे. देन ऑडिट कमिटीने एक सर्टिफिकेट कॉस्ट ऑडिटर घेतले पाहिजे की तो कुठल्याही प्रकारे कोणाच्याही दबावाखाली नाही आहे, म्हणजे तो फक्त आणि फक्त कॉस्ट ऑडिटर म्हणून काम करतोय, तो कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचं एम्प्लॉयमेंटचं काम तो करत नाही. चौथी कंडिशन अशी आहे की कॉस्ट ऑडिटर जो कन्सर्न कंपनीचा आपण नेमणार आहोत तर त्या कॉस्ट ऑडिटरची जी अपॉइंटमेंट आहे तर ती अपॉइंटमेंट करण्यासाठी तुम्हाला एक नोटीस, त्या अपॉइंटमेंटची जी नोटीस आहे ती तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावं लागेल की त्याची अपॉइंटमेंट करण्याआधी किमान 30 दिवस अगोदर तुम्हाला त्याची नोटीस ही तुमच्या बोर्ड मीटिंगमध्ये ठरवून घ्यावी लागेल आणि ती तुम्हाला विदिन अ पिरियड ऑफ 180 डेज ऑफ द कमेन्समेंट ऑफ द फायनान्शियल इयर किंवा विचेवर इज अर्लियर 30 दिवस किंवा 180 दिवस या दोन्हीमधला जो कमी कालावधी असेल त्या कालावधीमध्ये तुम्ही ती नोटीस काढली पाहिजे की आपल्याला कॉस्ट ऑडिटर नेमायचा आहे. आणि ती नोटीस जी आहे ती इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये CRA जो 2 नंबरचा फॉर्म आहे तर याच्यामध्ये प्रिस्क्राईब फी भरून तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ती फी आणि तो फॉर्म हे दोन्ही त्या ठिकाणी ऑन फाईल केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते ॲप्लिकेशन त्या ठिकाणी फाईल करता तेव्हा तुम्हाला एक सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अप्रूव्हल मिळेल की तुम्ही 30 दिवसांच्या आतमध्ये तुम्ही अशा प्रकारचं ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे. आता विदिन 30 days from the date of such application, central government direct the company to resubmit the said application with the additional information, and the period of 30 days for deemed approval of the central government shall be counted from the date of resubmission of the company. इन केस जर एखादं ॲप्लिकेशनच्या वेळेस एखादं डॉक्युमेंट कमी पडलं असेल तर कंपनीचा जो सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा 30 दिवसांचा कालावधी वाढवून देऊन आणखीन काही डॉक्युमेंट तुमच्याकडून मागून घेते. समजा जर 30 दिवस हे संपले तर कंपनीला काय करावं लागतं, तर कंपनी शॅल इश्यू ए फॉर्मल लेटर ऑफ अपॉइंटमेंट टू द कॉस्ट ऑडिटर. तर कंपनी काय करते की एक 30 दिवसांच्या आतमध्ये जर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून परमिशन नाही आली तर कंपनी फॉर्मल लेटर देते कॉस्ट ऑडिटरला की तुमची आम्ही अपॉइंटमेंट करत आहोत. अशा वेळेला जे ऑडिट कमिटी आहे तर ती ऑडिट कमिटी काय करते की ती बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला रिकमेंड करते की त्या ऑडिटरला एक सुटेबल रेम्युनरेशन आपण पेड केलं पाहिजे. आणि इन केस ऑफ कंपनीज विच आर नॉट रिक्वायर्ड टू कॉन्स्टिट्यूट अन ऑडिट कमिटी द बोर्ड शॅल कन्सिडर अप्रूव्ह द रेम्युनरेशन ऑफ कॉस्ट ऑडिटर. जर एखादी कंपनीने कॉस्ट ऑडिट कमिटी नेमली नसेल तर अशा वेळेला जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं त्या कॉस्ट ऑडिटरचं रेम्युनरेशन डिसाईड करतात. त्यानंतर प्रत्येक जो कॉस्ट ऑडिटर आहे, जो व्यक्ती कॉस्ट ऑडिट करणार आहे तर त्याने कॉस्ट रेकॉर्ड ऑफ द कंपनी हे त्याने कॉस्ट ऑडिटचं जे रेकॉर्ड आहे किंवा कॉस्ट ऑडिटचा जो रिपोर्ट आहे तो त्याने त्याच्या ऑब्झर्वेशन्स किंवा त्याचे जे काही सजेशन्स असतील ह्या सजेशन्ससहित त्या कॉस्ट ऑडिटरमध्ये ऑडिटरने CRA 3मध्ये ह्या सगळं जे काही त्याचे रिकमेंडेशन्स असतील ते त्यांनी मेन्शन केले पाहिजेत. तसंच त्या कॉस्ट ऑडिटरने एक रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट देखील बोर्ड ऑफ डायरेक्टरला फॉरवर्ड केला पाहिजे आणि तो रिपोर्ट फॉरवर्ड करण्यासाठी त्याला 180 दिवसाचा कालावधी दिला जातो की जे फायनान्शियल इयर क्लोज झाल्यापासून त्याने 180 दिवसाच्या आतमध्ये तो रिपोर्ट हा त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे त्याने सबमिट केला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक कंपनीने
हे जे काही रूल्स आहेत ह्या रूलनुसार विदिन द पिरियड ऑफ 35 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ कॉपी ऑफ द कॉस्ट ऑडिट रिपोर्ट it should be furnished with the central government such report along with the information and explanation on every reservation or qualification content therein. जेव्हा कॉस्ट ऑडिटरने हा रिपोर्ट कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे सबमिट केला जातो तेव्हा 35 दिवसांच्या आतमध्ये त्यांनी हा रिपोर्ट प्लस त्याचं जे काही ऑब्झर्वेशन्स असतील हे सगळ्याच्या सगळे ऑब्झर्वेशन सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्यांनी ते जमा केले पाहिजेत CRA फॉर्म 4मध्ये आणि त्याच्यासाठी जी काही रिक्वायर फी आहे ती फीसुद्धा त्यांनी भरली पाहिजे. त्याचप्रमाणे कंपनीने एक डिस्क्लोजर प्रॅक्टिसेस अंतर्गत फुल डिस्क्लोजर ऑफ द कॉस्ट ऑडिटर अलॉंग विथ द ड्यू डेट अँड ॲक्च्युअल डेट ऑफ फायलिंग द कॉस्ट ऑडिट रिपोर्ट बाय द कॉस्ट ऑडिटर इन द ॲन्युअल रिपोर्ट ऑफ द सच फायनान्शियल इयर इट शुड बी मेन्शन. कंपनीने कॉस्ट ऑडिटरने जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट त्यांनी वेळेच्या आतमध्ये आपल्या कंपनीचे जे फायनान्शियल रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्टमध्ये त्यांनी ॲड देखील केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा ऑडिट कमिटी ही तुम्हाला कायद्यानुसार गरजेची नसते तेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हेच ऑडिट कमिटीचं काम करत असतात. नाव लेट अस टॉक अबाउट व्हॉट आर द डिफरंट राईट्स अँड द ड्युटीज ऑफ ए कॉस्ट ऑडिटर. So as I already spoke to you, section 233B of the Companies Act, it has given and powers and rights to the cost auditor, and that shall have been the powers in relation to audit conducted by him under this section as an auditor of a company, and such auditor shall make his report to the central government in such a form that within such a time it may be prescribed and shall also be the same. Within the same time it has to be forwarded a copy of report to the company also, and therefore the cost auditor has this some rights and duties as of that financial auditor. So first I will speak about and I'll talk about the rights of a cost auditor. The cost auditor's right is to access at all time the books of accounts and vouchers of the company, whether kept at the head office of the company or elsewhere. म्हणजेच कॉस्ट ऑडिटरला कंपनीचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते चेक करण्याचा अधिकार आहे. ते कुठेही ते हेड ऑफिसला ठेवले असेल किंवा इतर कुठेही ठेवले असतील तर त्या सगळ्या गोष्टींना तपासण्याचा अधिकार त्या कॉस्ट ऑडिटरला असतो. दुसरं म्हणजे राईट टू रिक्वायर अँड रिसीव्ह फ्रॉम द ऑफिसर ऑफ द कंपनी सच इन्फॉर्मेशन अँड एक्सप्लेनेशन ॲज ही मे थिंक नेसेसरी फॉर सक्सेसफुल परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटीज ॲज अ कॉस्ट ऑडिटर ऑफ ए कंपनी. तो व्यक्ती कंपनीतल्या कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा ऑफिसरला एखाद्या गोष्टीवरती एक्सप्लेनेशन किंवा अधिक माहितीसाठी तो बोलवू शकतो आणि त्यांच्याकडून तो माहिती प्राप्त करू शकतो. he is having a right to visit the branch offices and practice of a company and to receive the prompt or proper return therefrom as may be necessary for the conduct of his cost audit. त्याला जे काही गोष्टीची परीक्षण करायचं आहे, व्हेरिफिकेशन करायचं असेल तर अशा वेळेला तो फॅक्टरीच्या प्रेमायसेसमध्ये जाऊ शकतो, तिथं जाऊन ते स्वतः व्हेरिफिकेशन देखील करू शकतो. He is also having a right to seek and enjoy the assistance and facility from the company so that he can successfully complete his audit. कंपनीचं ऑडिट सक्सेसफुली होण्यासाठी त्याला एक अधिकार आहे की त्याला सर्व प्रकारची मदत आणि त्याला असणाऱ्या किंवा रिक्वायर्ड असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत ह्या सर्व फॅसिलिटीज तो अतिशय चांगल्या प्रकारे कंपनीने पुरवल्या जातील असा त्याला अधिकार देखील आहे. तसंच हे सर्व कॉस्ट ऑडिट करण्यासाठी त्याला रेम्युनरेशन हे कंपनीकडून मिळालं पाहिजे, कारण की तो कॉस्ट ऑडिटर म्हणून त्याची जेव्हा जबाबदारी पार पाडत असतो अशा वेळेला कॉस्ट ऑडिटरला त्याचं रेम्युनरेशन देखील मिळवण्याचा अधिकार आहे. ही इज हॅव्हिंग अ राईट टू रिसीव्ह द नोटीस अँड अटेंड द जनरल मीटिंग ऑफ द कंपनी. कंपनीची जनरल मीटिंग अटेंड करण्याचा देखील त्याला अधिकार आहे. त्याचप्रमाणे कंपनीमध्ये असणारं टेक्निकल अँड लिगल ॲडवाईस जेव्हा जेव्हा त्याला गरजेचं वाटेल की जे कॉस्ट ऑडिटशी संबंधित आहे तेव्हा ते देण्याचा किंवा ते घेण्याचा देखील त्याला अधिकार आहे. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑडिटरला कॉस्ट ऑडिट रिपोर्टवरती साईन करण्याचा तसंच तो रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला सेंड करण्याचा आणि कंपनीला सेंड करण्याचा देखील अधिकार हा कॉस्ट ऑडिटरला देण्यात आलेला आहे. नाव टू स्पीक अबाउट द ड्युटीज ऑफ कॉस्ट ऑडिटर, द कंपनीज ॲक्ट has provision regarding cost audit report rules. The Cost and Works Accountant Act and regulation, the different laws that are applicable on a particular company or companies govern the duties of a cost auditor. The duties may be he should submit his cost auditor report to the central government within 180 days from the end of the company's financial year to which such report related and the copies of the said report to the company. ही ड्युटी आहे कॉस्ट ऑडिटर की जेव्हा एखाद्या कंपनीचं फायनान्शियल इयर एंड होईल तिथून पुढे 180 दिवसाच्या आतमध्ये त्या कॉस्ट ऑडिटरने त्याचा कॉस्ट ऑडिट रिपोर्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि त्या कंपनीला जमा केला पाहिजे. सेकंड, ही शुड क्लिअरली स्टेट दॅट इन हिज रिपोर्ट, जेव्हा कॉस्ट ऑडिटर हा रिपोर्ट लिहिल तेव्हा त्यांनी त्या रिपोर्टमध्ये असं क्लिअरली मेन्शन केलं पाहिजे की जी काही इन्फॉर्मेशन आणि एक्सप्लेनेशन कॉस्ट अकाउंट्स जे काही त्याच्या बेस्ट ऑफ नॉलेज किंवा त्याला जे काही बेस्ट ऑफ बिलीफ आहे त्याच्यानुसार ते
पर्पजफुली त्यांनी कॉस्ट ऑडिटमध्ये प्रॉपरली कंपनीने मेंटेन केलं पाहिजे, अशा प्रकारे त्याने कॉस्ट ऑडिटमध्ये लिहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रॉपर कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स हे जे काही रिक्वायर्ड असतात, तर त्याप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड रूल्स जे काही आहेत त्याप्रमाणे कंपनीने अकाउंट्स ठेवलेले आहेत. प्रॉपर रिटर्न ॲडेक्वेट फॉर द पर्पज ऑफ हिज कॉस्ट ऑडिट हॅव बीन रिसिव्ड फ्रॉम द ब्रांचेस अँड नॉट व्हिजिटेड बाय हिम. ज्या ब्रांचला त्याने व्हिजिट केलेलं नाही आहे त्या ब्रांचकडून त्यांना प्रॉपर जे काही रिटर्न्स त्यांना अपेक्षित आहे ते रिटर्न देखील त्यांना मिळालेले आहेत, हे देखील त्याने कॉस्ट ऑडिटमध्ये मेन्शन केलं पाहिजे. त्याच पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट्स हे कंपनीने व्यवस्थित ठेवलेले आहे. त्याची इन्फॉर्मेशन ज्या मॅनरमध्ये रिक्वायर्ड आहे कंपनीज ॲक्टप्रमाणे त्या मॅनरमध्ये त्यांनी ही इन्फॉर्मेशन ठेवलेली आहे. आणि 5वा मुद्दा म्हणजे की त्याच्या ओपिनियनमध्ये कंपनीचं जे काही कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड आहे ते प्रॉपरली ठेवलं आहे, जेणेकरून ते कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड ट्रू आणि फेअर व्ह्यू ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असेल, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग, मायनिंग ॲक्टिव्हिटीज किंवा मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट ॲक्टिव्हिटीज असेल, ह्या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत असं त्याने क्लिअरली त्याच्या कॉस्ट ऑडिट रिपोर्टमध्ये मेन्शन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ही शुड ऑल्सो क्वालिफाय फॉर हिज रिपोर्ट टू एक्सटेंड इफ डिफर वेअर ही इज नॉट सॅटिस्फाईड विथ एनी ऑफ द प्रिव्हियस स्टेटेड अबाव. जर का वरीलपैकी एखादी जरी गोष्ट त्याला जर मेन्शन नसेल केलेली किंवा त्याला जर काय ती व्यवस्थित नसेल वाटली तर त्यांनी ते क्लिअरली स्पेसिफाय केली पाहिजे. त्याचप्रमाणे ही शुड कीप द रेकॉर्ड ऑफ व्हेरियस एरर्स अँड कमिशन्स डन बाय द क्लायंट स्टाफ. जर एखाद्या व्यक्तीने काही चुका केलेल्या असतील तर त्या चुकांचं देखील रेकॉर्ड त्यानं प्रॉपरली मेंटेन करून ठेवलं पाहिजे. अँड ही शुड अंडरस्टँड अँड अप्रेस द कंपनीज पॉलिसीज अँड प्रोसिजर अँड सिस्टम अडॉप्टेड फॉर द पर्पज ऑफ कंट्रोलिंग वेस्टेज अँड इनइफिशियन्सीज. जर कंपनीने एक प्रॉपर कंट्रोल आणि एफिशियंट वर्किंगसाठी जर काही पॉलिसी जर त्याने अडॉप्ट केलेल्या असतील कंपनीने तर त्याला प्रॉपरली ॲप्रिशिएटसुद्धा करण्याची जबाबदारी किंवा ड्युटी ही कॉस्ट ऑडिटरची आहे. अँड लास्टली ॲज ही इज कंटिन्युईंग the duty to maintain his professional knowledge and skill at a level to conduct the act as a cost auditor competently. शेवटची जी त्याची ड्युटी आहे ती ड्युटी म्हणजे काय की त्याने आपलं प्रोफेशनल नॉलेज आणि स्किल हे चांगल्या प्रकारचं ऑडिट कंडक्ट करण्यासाठी त्याने वापरलं पाहिजे. ही त्या कॉस्ट ऑडिटर्सची ड्युटी आहे असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार आहे. सो डिअर स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ व्हॉट वी स्टडीड इज who is a cost auditor, what is the meaning of cost auditor as per the Companies Act as well as per the Cost and Works Accountants Act of 1959. What is the procedure for appointment of a cost auditor as well as what are the rights and duties of a cost auditor. I hope, dear students, you might be like this video. Sometimes I might be very fast while speaking, but at the same time I have tried my level best to explain you the entire things in Marathi. So I request you to please watch my video till the end and stay tuned with me. Subscribe my YouTube channel eContent VB. Thank you for your patience listening. Thank you.